काही लोक म्हणतात की आमच्याकडे ही अनुवंशिक आहे ऍसिडिटी आणि अनेक वर्ष ती औषधं खात राहतात. तर हे चुकीचं आहे. कुठली ऍसिडिटी अनुवंशिक असते असं नाही. सेल्फ मेडिकेशननं तुमची ऍसिडिटी बरी होणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर दादासाहेब मेंदाड, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. मी नेक्स्टजन GI सेंटर, सातारा रोड आणि नेक्स्टजन GI मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. मी मागच्या 10 वर्षापासून पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. आज आपण महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहेत, जो डे टू डे लाईफमध्ये आपल्याला नेहमी फेस करावा लागतो, तो म्हणजे ॲसिडिटी. तर ॲसिडिटी म्हणजे काय? तर आपल्या पोटामध्ये जेव्हा ॲसिड वाढतं त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात, त्याला आपण ॲसिडिटी म्हणतो. ॲसिडिटी ही साधारण सामान्य स्वरूपापासून अगदी सिव्हिअर प्रमाणामध्ये पेशंटला ॲसिडिटी होते. ॲसिडिटीमुळं काय होतं की ॲसिडिटीमुळं आपली दैनंदिन लाईफस्टाईल डिस्टर्ब होते. म्हणजे आपलं कामावर कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, आपला चिडचिडेपणा वाढतो, बऱ्याच वेळेला आपल्याला मळमळतं, जळजळतं, काही वेळेला आपल्याला उलटी होते, पोट दुखतं. त्यामुळं दैनंदिन जीवनशैली जी आहे ती आपली डिस्टर्ब होते. ॲसिडिटीमुळं मॉर्टॅलिटी म्हणजे एखाद्याचा मृत्यू होत नसला तरी मॉर्बिडिटी होते, क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होतं. म्हणजे दैनंदिन जीवनाची जी क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होती. तुमच्या खाण्यावर रिस्ट्रिक्शन्स येतात, तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर रिस्ट्रिक्शन येतात. त्यामुळे ॲसिडिटी ट्रीट करणं आपल्याला गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की आपल्याला ॲसिडिटी झाली की मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो, ओव्हर द काउंटर औषधं घेतो की वेगवेगळ्या प्रकारचे अँटासिड्स, आयदर लिक्विड अँटासिड जे बॉटल्समध्ये मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतो आणि आपण हे फ्रिक्वेंटली खात राहतो, वर्षानुवर्ष खात राहतो. काही लोक म्हणतात की आमच्याकडे ही अनुवंशिक आहे ॲसिडिटी आणि अनेक वर्ष ती औषधं खात राहतात. तर हे चुकीचं आहे. अशी औषधं आपण सेल्फ मेडिकेशन करणं चुकीचं आहे, कारण ओव्हर द टाइम ही मेडिकेशन्स तुम्हाला आज ना उद्या साईड इफेक्ट करू शकतात. मग आपण काय केलं पाहिजे? तर ॲसिडिटीचं नेमकं कारण काय? तर ॲसिडिटीची फार अगदी महत्त्वाची कारणं असतात: खाणं, झोप, स्ट्रेस, एक्सरसाइज आणि तुमच्या पोटाला आलेली सूज. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत की जोपर्यंत आपण आयडेंटिफाय करणार नाही आणि ट्रीट करणार नाही तोपर्यंत आपली ॲसिडिटी बरी होणार नाही. समजा एखादा माणूस आहे, त्याचा डाएटच प्रॉपर नाही आहे, त्याची झोप प्रॉपर नाही आहे आणि तो रोज अँटासिड खातो, त्याची ॲसिडिटी कधीच बरी होणार नाही. आपण औषधाला दोष देण्यात काही अर्थच उरत नाही अशा कंडिशनमध्ये. समजा मी रोज जंक फूड खातो किंवा मी बाहेर जेवतो, मी स्पायसी खातो, मी फ्रिक्वेंटली नॉनव्हेज खातो, मी इंटरमिटंट फिडिंग खूप करतो, माझं पोट गच्च भरतो. अशा परिस्थितीमध्ये मी कितीही वेळेला अँटासिड्स घेतले तरी माझी ॲसिडिटी बरी होणार नाही आहे, कारण की माझी जी काही लाईफस्टाईल आहे ती चुकीची आहे. माझी लाईफस्टाईल जोपर्यंत मी सुधारणार नाही तोपर्यंत माझं औषध काम करणार नाही. माझ्या औषधाचं काम आहे तात्पुरती ॲसिडिटी कमी करणं. माझ्या औषधाचं काम हे नाही आहे की कम्प्लीट ॲसिडिटी जाणं. कुठलीही पॅथी असू दे, कुठलंही औषध असू दे, औषध हे टेम्पररी ॲसिडिटी कमी करतं. परमनंट ॲसिडिटी जर कमी करायची असेल आपल्याला, तर आपल्याला नेमकं ॲसिडिटी का होते हे बघायला हवं आणि त्याची कारणं शोधून त्याला ट्रीट करायला हवं. तर तुम्हाला फ्रिक्वेंट ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडे तुमचं इव्हॅल्युएशन करून घ्या, तुमच्या ॲसिडिटीचं कारण शोधून घ्या, त्यांच्याकडनं समजून घ्या की तुमची ॲसिडिटी लॉंग टर्म कशी बरी होईल. ओव्हर द काउंटर मेडिकेशन घेऊ नका. तुमच्या लाईफस्टाईलचे जे काही बदल आहेत ते तुमच्या डॉक्टरांकडनं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लॉंग ड्युरेशन त्याचा फायदा होईल. आता मी तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून तुमची एंडोस्कोपी करून तुमच्या पोटाला काही इन्फेक्शन आहे का, H. पायलोरी सारखं इन्फेक्शन आहे का बघा, त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या. शॉर्ट ड्युरेशन ट्रीटमेंट घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे प्रॉपर ड्युरेशन ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यानंतरच ट्रीटमेंट थांबवा. 4 दिवसाचे 8 दिवसाचे अँटासिड्स किंवा ॲसिडिटीच्या मेडिसिन घेऊन तुमची ॲसिडिटी जाणार नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमचा डाएट प्रॉपर घ्या. डाएटमध्ये जंक फूड, बेकरी आयटम्स, नॉनव्हेज, स्पायसी फूड, ऑइली फूड हे अवॉइड करा. जेवणाचे पॅटर्न मेंटेन करा. ब्रेकफास्ट, लंच, डिनर इंटरमिटंट खाणं बंद करा. मी सकाळी ब्रेकफास्ट केला, मी 11 वाजता कॉफी पिलो, परत मी दुपारी जेवलो, मी 5 वाजता स्नॅक्स खाल्ले, मी संध्याकाळी परत जेवलो, मी झोपताना आईस्क्रीम खाल्लं. सो तुम्ही तुमच्या पोटाला ओव्हरफीड करताय आणि जेव्हा तुमच्या जठरावर या सगळ्या जेवणाचं कलेक्शन होईल, ते वाढेल, तेव्हा तुम्हाला ॲसिडिटीचं नक्की त्रास होणार आहे. सो प्रॉपर डाएट, पॅटर्न डाएट, प्रॉपर डाएट सोबत डाएटचा पॅटर्न मेंटेन करायचा आहे. एक्सरसाइज करा. रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळं तुम्ही जे काही खाताय
त्याचं डायजेशन प्रॉपर होतं, गॅसेस निघून जातात, स्टूल साफ होते आणि तुमच्या ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं. झोप फार इम्पॉर्टंट आहे. अगदी आपण पूर्वीच्या काळापासून बघत आलो. आपण पूर्वी म्हणायचं माझं रात्री जागरण झालं त्याच्यामुळं माझं जेवण पचलं नाही. सो झोप जेवण पचण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 7 ते 8 तासाची प्रॉपर झोप घ्या, जेणेकरून तुमचं डायजेशन चांगलं होईल. स्ट्रेस, जेवढा स्ट्रेस जास्त असेल तेवढ्या ॲसिडिटीचं प्रमाण जास्त राहतं. सो प्रॉपर डाएट पॅटर्न, एक्सरसाइज आणि तुमची चांगली झोप, रिड्यूस युअर स्ट्रेस, ह्या जर गोष्टी आपण केल्या तरच आपल्याला लॉंग टर्म किंवा जास्त दिवसासाठी ॲसिडिटीपासून मुक्तता मिळते. मेडिकेशन हे टेम्पररी सोल्युशन आहे. तुमचे लाईफस्टाईल चेंज करण्यासोबत तुमच्या आतड्याचे इन्फेक्शन, तुमच्या आतड्याची सूज तुमच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडनं ॲसेस करा, त्याच्याकडनं प्रॉपर ड्युरेशन मेडिकेशन घ्या आणि त्याच्यानंतर तुमची मॉडिफाईड लाईफस्टाईल फॉलोअप करा. हे केल्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेंट ॲसिडिटी होणार नाही. हे सगळं केल्यानंतर आपल्याला ओव्हर द काउंटर जे काही मेडिकेशन आपण इंटरमिटंटली खातोय त्याची आपल्याला गरज पडणार नाही. कुठली ॲसिडिटी अनुवंशिक असते असं नाही. जर ॲसिडिटीला तुम्ही योग्य प्रकारे योग्य सल्ल्यानं हँडल केलं तर तुमची ॲसिडिटी डेफिनेटली बरी होऊ शकते. सेल्फ मेडिकेशननं तुमची ॲसिडिटी बरी होणार नाही. तर तुमची जर क्रॉनिक ॲसिडिटी असेल, लॉंग ड्युरेशनची ॲसिडिटी असेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि योग्य सल्ला घेऊन त्याची ट्रीटमेंट करा. धन्यवाद.